काय झालं रे बा इनका रट्टे खायची काय होय कायची होय म्हटलं काय जेव्हा पया लागन इकडे इकडे वापस थांबणं पाहतो ते पहिले मामा बोलून राहिला त्याच्या संग काय आहे काय झालं काय नाही समजते थांब ना जरा कल्ला लागायला कुणाला. अरे पण मला सांगा तर खरं कंदीला बाजी अरे बाबा का मी तुमच्या ओळखीचा नाही काय नवाळा आहे का म्हटलं मी काय झालं हे तर सांगा मला तुम्ही. आणि पाहिजे हा नीला म्हणजे पाहिजे चटीत नको येऊ म्हटलं काही सांगता येईल गाडी म्हणल्यास म्हटलं बोकडे हा या गाडी जाऊ शकते बा पाहिजे चटीत नको येऊ. अले मी गायले चाटीत येऊन लागलोले तुम्ही असं आहे पा मी काय म्हणालो तुम्ही एक काम करा तुमचा जो ह्या मॅटाडोल आला ना हे गाली ह्या गालीच्या अंदर खोलून दाखवा याच्यात म्हटलं तुम्ही 100% सांगतो ना हो तुमचं नाव लुटेले आहे ना मामा लुटेले होय ना तुम्ही हा ओळखत नाही का मी तुम्हाला तुमच्याच गालीत बोकले आहे म्हटलं ते शिवलाल भोजीचे गोटेचे 2 बोकले जे हालपले ना ते तुम्ही चोरले ते द्या चुपचाप आम्हाला खाली करून द्या बांध जाऊ द्या आम्हाला जीव द्या. अरे काय गोष्ट करू राहिले ते बोकडे हरपले म्हणता अरे काय मी तर राजो सबन भगवने गंज गिंज घेऊन मोठाले डेगा आणल्या गाडी ते भाजी बनवाले तुम्ही म्हणता का ते बोकडे अरे बा मी मलेच भाजी बनवायची होती ना मला ते मी थांबवले होते ते मंतर मारासाठी बोकडे काही सांगून राहिले का तुम्ही. हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे खरे हे माझ्या काय होतं मला काय सांगितलं होतं मामा लुटे येऊन आला मला भाजी करायला हा ते पाहून घ्या तरी काय दाखवून द्या आम्हाला काय काय तुमच्या याच्यात मग नाही तुम्ही समोर चालले ना हा अरे असं असं तुम्ही भाजी करायला आले काय अले बापरे बोकल्याची भाजी अले बापरे गंज आणले मोठाले नाही बरं झालं आमच्या गंज देणं दिलं ना ते ओले मोठे भाजी करले अले बापले माझ्या ध्यानातच नाही आला हे सांगत मला जंबल ना मला काही माहित नव्हतं बरोबर ठीक आहे ना तुम्ही एक काम करा कायले पाहा लागते लय जमलेले लावते ना गाडी तुम्ही एक काम करा समोर जा आम्ही बोकले पाहून येतो तुम्ही जाऊ नका भात पाहून धुणं आणतो ते बोकले कुठं जाते ते भात घेऊन येतो आम्ही तुम्ही काळजी नको असं ते इथं जवळपास तुम्ही थांबा तिकडे गंज घेऊन ते माती किती लावून घ्या गंजायला चूल गिल बनवून घ्या तिथपर्यंत भात येतो आम्ही चूल गिल आपलं इंधन गिंधन लावून द्या बस. अरे काय बोलून राहिले तुम्ही मन लागते माणसाचं अरे बाबा चला आम्ही येतो बोकडे धोंडाले तिकडे का इथं का महिना काढायला लावता का काम आहे ना तिकडे का बोकडे असे कसे हरपले ते मग लावता येते ते चुलीले मग चूल बांधता येते ते माती काय गंज भगवून यायले माती बिती काय बाया येले सांगता येते चला रे भाचे हो का काय गाडी काढा तिकडे चिमनराव कुठं गेला आता काही बोकडे हरपले म्हणते ते काय काय जी भाजी करावं मग सोयाबीनच्या वड्यास खाऊ घालाव काय चला लवकर. अरे अरे बाबा अरे बिरगुंडे बोकडे हरपले म्हणते बा आता का बोकड्या तपासाला करायला झाला रे काय भलतच काय वरतेच पाय काम झालं जमल बघ चला याची गाडी घेऊन गेलो होतो आपण तिकडे हा जसं कसं आहे पाय बंदीने गेल्यापेक्षा म्हटलं गाडी घेऊन गेलो बोल नाही देत आणि कुठं याचं काही खरं आहे काय चोट्टा आहे चोट्टे धंदे करते ना जो काही सांगता येते काय याचं शिवलाल टोय कुठे शकते पण ते नाही सांगा मी काय म्हणलो कुठं गाडी कोणाची चोरून आणली काय कायची आणली काय कुठं फालतूचं जाऊ द्या बंदी बरं आपलं दिनभर मी ढायको जाऊ द्या आपली बंदीत बरं येईल पाय बा. घेणा भरणा त्या गंजात पाणी टाकणं काय गोष्टीत चलन काय तिकडे का संध्याकाळी जीव घाला लोकाईले हा हो शांताबाई काय गोष्टी करूल तिकडे टाकणं त्या गंजात पाणी टाकणं. कोण बनवलं या बुड्याले वड्याने बुड्याले काय मंदात करूला पडला धडला एखाद्या गंजा फंजात चालला मोठं पाणी घ्या हे घ्या करूला. हो हो तुम्ही बसा बरं एका जागेवर टाकतो आम्ही ते पाणी घेणे पळून घेऊन जाणे इकडे बसा तुम्ही जागेवर. मी गायले पडतो इकडे असे तर लय साहेब पाहिले म्या हा ना तिकडून बसल्या तिथं गोष्टी करत झप 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 ते गंज तपून राहिले पाणी टाका लागते त्याच्यावर. अरे बाबा डेनी बुडे अरे इथं बाबा शिवलाल पुरा माहोल तयार झाला इथं स्वयंपाकाची पुरा गंज मध्ये चुल्या मुला पेटून हा सबन बोकड्याची वाट पडली बोकडे फरार झाले कसं करते बारे. अरे डेनी बुड्याला मॅच ठेवलं होतं मी म्हटलं हे उकड पुकड खाते लेखाचे निराश उभं पिऊन म्हटलं अर्ध मोठं गायब करून टाकतील आपल्याची माहीत आहे कसे आहे तर म्हणून म्हटलं डेनी बुडा कसा रॉक चालते त्याच्या पण मॅच डेनी बुड्याला ठेवलं इथं मला ठीक आहे डेनी बुड्यानं लावला टेले चालू करून बाया झाले इकडे बाय कणी काही भेज अरे बंधू हे चालू केलं काय हा सध्या राहू द्यायचं होतं ना सध्या राहू द्यायचं होतं म्हटलं हे सध्या टाईम काय चालू केलं बाबा चुलाई पेटवले आणि सगळं गाठाही भेटून राहिले का बा थांबणं पन्ना वाटा कोणा आट्यात येईल काय होई आता लोकले काय चक्र मारायला लावून राहिले का पंक्ता बसल्यावर स्वयंपाकाले हात लावायचा अनेक गिनिक भिजवल्या म्हणजे तयार असल्या बरोबर होऊन जाते लोक येऊन बसत नाही तर मग. अरे बरं झालं राजा आपण 10 मिनिट जर लेट आलो असतं शिवला तर हे अंडे भिजवले असते राजा बस काही खरं नव्हतं मग हलवांग्याची भाजी खाऊ घालायला लागली असते रे.
हो राजे डबलचा गच्चू बसला असता का हा म्हणजे बोकडे तिकडे खाऊ घाला आणि घालून घ्यायचं नाही का बरं झालं. अरे मी काय म्हणतो हे बन मार अरे ते बोकडेच नाही ना जाग्यावर मटण खायचं करतं काय कापतं बोकडे हरपले म्हटलं बोकडे पळाले बोकडे नाही दिसून राहिले मग आता हे बन मार लागतं जरासा बोकडेपर्यंत ते सबन बिलकुल एका जागी सामान जमा करून ठेवून द्या. काय बापा भाऊजी हे काय लावलं तुम्ही पहिलेच तर तुमचं नाव बदलाम आहे बस. अरे बा तसं नाही ना ते शांताबाईनी अरे खरोखर बोकडे हरपले ना ते बोकडे म्हटलं सगळेजण पाहिले गेले. शांताराम गेला दिवदासही गेला तिकडे सगळे लोक गेले पाहिले. मी फक्त इकडे पाहिले झालो मला शांताराम म्हणे काय तिकडे तालतूल चालू करून तिकडे आपण इकडे जाऊन तिकडे म्हणे भाकरी पोयामुळे तयार होईल म्हणून ते पाहिले आलो. बरं झालं तुम्ही म्हटलं इकडे कणिक भिजवल्याने जापत झाली ती. काय फालतूचेच कामं करता तुम्ही. पहिले तुम्हाला म्हटलं होतं ना साखळीनं बांधून ठेवा म्हणून ते बोकडे साऱ्या गावाला आमंत्रण देऊन ठेवलं ना आता बसा ते बोकडे पाहत. अरे बा चल ना जेवढा चल ना काही इथं झालं ना आता हे उरकून टाकतात हे हा पण पुरं जमा करून ठेवून द्या ना सध्या हे सगळं संध्याकाळी मग करू म्हणा साहेब पाणी घ्या बनवासाठी डेनी बुडेल काढून घ्या तिथून. शिवलाल हे राजा हिचं काय गिंजत पाणी राहिलं टाकायचं एखादा सोबती द्यायचा होता माझ्याजवळ मी धरलं टाकलं बायला काही सुचत नाही दे बरं एखादा कोणाला कशाला दे इकडे पाठवून नाही तर हा मी पाहतो ध्यान लक्ष ठेवतो बरोबर इकडे आणि ये म्हणा दिले झप आण बरं त्या गुंडानं पाणी टाक बरं या गंजाईत दे ना भात लावल्या जाते ना झप डेनी स्वयंपाक केल्या राहत नाही पुरा. अरे इकडे तुम्ही इकडे तिकडे चला तिकडे काम ते काम आहे तिकडे डेनीले बोड्याला इथून काढून घ्यायला लागल तिकडे नेऊन बसून दे काय तू आपण तिकडे मग सांगू दिली इथं फालतू कॉल नाही पाहिजे. हे ना पाहिजे आता मोठा भांडेगार पाहिजे होता म्हणजे साहेबांना सोकारी काढायला ठेवून आला आता फालतूचा डॉक्टर चल. नमस्कार मंडळी नमस्कार. आता हे चालू आहे आता हे तुमच्या इकडे बोकडे इकडे आले तर सांगा बरं कमेंट करून सांगा बाबा नाव घेऊ पत्ता गित्ता टाक जा कसा आहे तुम्हाला माहिती आहे राजू हे सगळं आमचा गावाचा लय वांदा झाला ना. 2 बोकडे एवढे म्हणजे टपारे बोकडे हरपले म्हटलं तर म्हणून जरा तुमच्या इकडे जर आले तर आमच्या याच्यावर निरोप पाठवून देता कमेंटातही सांगितलं चालते आम्ही तिथं माणसं पाठवून देऊ जाबरून मारुती येऊन जाईन घ्यायला पाहिजे आपल्या चॅनलचं नाव ध्यानात ठेवता जय जय महाराष्ट्र माझा आणि व्हिडिओ रोज दुपारी 2 वाजता येते नाही चाला दुपारी संध्याकाळी 7 वाजता एखाद्या डावा शेवटपर्यंत पहा हिडो शेल्यापर्यंत तुम्हाला समजतेच काय येतं. हो ना आता कसं करायचं मग देवदास काका आता कसं म्हणजे आता प्लॅनिंग काय म्हटलं पुढची कुकडे जायचं काय कसं करायचं बोकड्याचं काय करायचं काय काही समजून द्या लोकातच झालाय आता. आता कसं करा म्हणजे आता शिवला आता काय म्हणजे तू इकडून तू एक काम कर तू काश्या शंकर हे 3 जण तुम्ही इकडल्या माथ्यावर जा आणि झाबरू मारुती तू एखादा अजून सोबती लावून दे तुम्ही त्या पड्याला नदीच्या पड्याला तिकडून आणि शांताराम मी सरपंच इकडून जातो इकडल्या साईडनं आपल्या माथ्यावर आणि बाकी ते कंदिला बा झाबरू आपला कोण झुंबर पाहुणा जेठ्या हे तर गेले वाटते हे निघाले पुढं आता आपलं जाय आता इकडे. चला मग चला आता शुक्रवार निघाला ना शुक्रवार आज तर काहीतरी उरकलं पाहिजे बोकडे सापडले पाहिजे भलताच रग्गा मारून देईन त्याला. अरे ते सोबती कुठे गेले पाहते आता ना शिवला ते सोबती तो काशी शंकर कुठे गेला. अरे काय तिथे काय शिदोरी आणतो म्हणे बांधून पाण्याची डबकी आणतो म्हणे भाकरी खाऊन येतो म्हणे मी तो आपला काय शंकर आहे तसा आपला काशी तसा येतो ना तुम्ही इकडून निघा आम्ही निघतो इकडून बरं ते सापडले की पडले तर म्हटलं एकमेकाला सांगून देता नाही तर भलत्याला सापडलं भलता तिकडे घेऊन जाईन असं नाही झालं पाहिजे. असं आहे ना बेभरोसा माणूस आहे बरं म्हणून म्हटलं माझ्या मनच नाही याच्यासाठी जाय तिकडे भाऊ काही फालतूचं खाणं ना फाणं मला फालतूचं तुझ्या त्याने करू लागले झाबरे मी पण मला काही करते उन्ही तरी बोकडे फोकडे पाहायची. शहराच्या मनाचा जाऊ दे ना गाव जेवण आहे ना बोकडायचं नसतं तर काय त्याचं स्वतःच असतं पाहिलंही नसतं आपण त्याच्या मनात त्याला कसं आहे चोराच्या मनात चालण्याची गोष्ट समजून जाय मारुती जाऊ दे काय करायला लागते आपल्याला गाव जेव घालायला गावाला जेवण आहे ना गावाला जेवायचं आहे ना मटणाचं जेवण म्हणून म्हटलं गावाला जेवण आहे गावासाठी करू राहिला पण याच्यासाठी करू राहिला समजलं ना. बरं ठीक आहे बा तू म्हणतो तसं नाही तर काय याच्यासाठी कोण करते काय म्हणाला रे बा काय चालू आहे रे बा झाबरू काय चालू आहे म्हणलं कुठं काय चालू होत्या. काही नाही आता तुमची तारीफ करू राहिलं लय दिलदार माणूस आहे म्हणते बा वाटे नाही असं बा अंदरून लय कलेचा सपा आहे म्हणजे अशा आमच्या गोष्टी चालू आहे मारुती म्हणते मला बा जमत नाही तरी मी येऊन राहिलो असं होतं ते दिलदार माणूस आहे म्हणते शिवलाल टोयगोटे त्याच्यासाठी बाकी काही नाही तारीफच करू राहिलो तुमची. ठीक आहे तेच तर म्हटलं बा तारीफ ऐकायची सवय मला जास्त. बरं ठीक आहे तारीफ बनवले का ते मला हळद दुसरं काही चालू होत्या कुठाने
चला मग देवदास चला मग आपापल्या इकडे निघून जाऊ. तो मामा आला वाटते ना. तो नाही तो मामा आपला तो लुटेरे ज्याला भाजी करायला बोलावला त्या बोकडे कापाले तो आला वाटते ना गावात. अरे आला ना तो आला बाप्पा कंदील बुड्यानं पहिले त्याचा पिशार घेतला त्याला गावातच नाही घुसू दे त्यानं चोरले म्हणे. समजलं मला तिकडे पोट्टेचा फोन आलता. मग कंदील बुडा या मामालेच पकडलं म्हणे. त्याला म्हणे त्याच चोरले बोकडे. हो राजा तोही बोलता लगत बुडा आहे तो. अरे नाही उखिंडा पहिले राजा एवढी गरमी आहे पण राजा बरोबर मस्त हवा चालू आहे. आता राजा निरा घामच पोसा लागते रे. जोच घबरायला साकावून जाते. आता काय झालं लालू, आता सिमेंटचे जंगल झाली ना जिकडे तिकडे. आता गावात चांग बरं दिसते का कौलात. आता हेच आपली इकडे झोपडपट्टी सोडली तर आहे आता आपली घरी. तर बाकीची ना सिमेंटचे रस्ते सिमेंटचे घरं हे ते झाडं राजा झाडं तोडले ना. झाडं नाही ठेवायला पाहिजे का लोकांना. झाडं राजा झाडाचं पुरं हे करून टाकलं सांग. आताही आहे बरं हातात त्यानंच सगळ्यांना जर 1-1 5-5 झाडं लावली ना 2-4 वर्षात हिरवगार होऊन जाते. जिथं जागा दिसन तिथं झाडं लावा ना. ते असं करायला पाहिजे. शर्मा लागते लोकायले. पहिलं कसं राहे पहिले हरिक राहे. आता शर्मा बाबा मोठेपणा राहायला भरला ना. तर सांग बरं झाडं लावणं होत नाही का लोकांकडून. होते ना पण करायला पाहिजे ना. काय रे बा कायचे लिंबाच्या झाडा घालून गेले ना तर मोठभर लिंबू आणले इचून आंबे रसाचे आंबे का ते भाऊ घाला तेच पन्नीत भरा तेलेच कोंब फुटते ना. तसं गेलं होते कधी आंबे रसाचे आंबे प्रत्येकाच्या घरी राहते. जाऊन दे ना 5-5-6 झाडं नाही बाकी अन्न होतं. भाऊ घाला सोको घाला दिले बरसाच्या तोंडी त्याच्यात आपलं शेणखत माती हे ते रेती मेथी मिक्स करून लावून द्यायच्या पन्न्या. मी आता केलं गड्या मी तर तसं करून मी सोको घातलेलं बी जमा केलं. मी बाबूचं गेलं सबनच केलं. नाही गेले माझ्याजवळ बोंबाट झाडं झाले. मी 100 झाडं केले तयार. मागं पाहिजे ना आपल्या मागच्या तिकडे नानीच्या तिकून जाऊन पुरे 100 झाडं तयार केले मोठाले चांगले. पिपळाचे झाडं राहायचे तर लोक म्हणजे भीतीत आहे. अरे भीतीतून त्याला आरामानं उपडा त्याला पन्नीत भरा मस्त मुया फुटते मोठं होऊ द्या लावू द्या चांगलं दूर घराचे जी न्यायला लावं लागतं त्याच्या मुया खोल जाते ना म्हणून नाही पाहिजे बाकी काही नाही त्याच्याविषयी. हा अरे इकडे विचार ह्या आपल्याला माहितीच नाही आहे ना. इकडे आले गेले ते काय तर बोकडे. ओके ना बा इकडे बोकडे दिसले का. बोकडे दे कटायचे बोकडे आणले ते शिलाल काका मोठे टपारे बोकडे. इकडे घालते का म्हटलं ते. काय लेख राहिले असन का ते बोकडे. जाणा तिकडे शिजवले असन रस्साही झाला असन. आम्ही वाटच पाहून राहिलो आमंत्रण आला आम्हाला. आता निघाव घर 10-15 मिनिटांनी जेवायला तिकडे. इकडे कुठं पाहून राहिले मोठे हो. जा तिकडे लेख होते कापले ते बोकडे. मग काय त्याची भाजी झाली चपणच झालं असन. ओके तुम्ही बसली इकडे आपले झोके घेत. जा तिकडे बसा घ्या शिजले असन मटण ते. ओबे हे काय पाहून आले का मटण शिरलं असं भाजी झाली असं म्हणते. आपण पाहून आलो इकडे का गंजात आहे म्हणते बोकडे गंजात टाकले म्हणते शिजवाले. अबे ना त्या बुडाईला काय माहित असं नाही. हे कोपऱ्यात येऊन बसले इकडे नेले काय माहित आहे तिकडे काय होणार काय नाही तर. गंजात नाही फंजात नाही ते बोकडे. ते झाले काय ते आपलं गाव सोडून पळाले ते बोकडे. ते भाजी काही नाही म्हटलं. आमंत्रण गेलं तिकडे चुलीचं आमंत्रण चुलीच राहिलं ते. आता काही खरं नाही. घरी बुड्याला भाकरी टाकायला लावा घ्या एक भाकर दाबून काही आचार बसू नका. गेले ते बोकडे फरार झाले म्हटलं ते. टांगे झाले पलटे बोकडे चिवल्याला काकाचे. आम्ही धुडून आले त्या बोकडे. तुम्ही म्हणता गंजात असं रस्ता गेला गेले ते बोकडे. अरे बाबा हे काय ऐकून आला तर नवी गोष्ट काय ऐकून आला आहे. मी आता आमंत्रण आलं सबन आलं घरी बिलकुल चूल नाही पेटवली माझ्या घरच्या बुडीनं म्हटलं तू चलतो रसा जेवतो हे करतो आम्ही सोडलं. अरे बाबा उघिंड आता हे काय नाव आणलं बोकडे फरार झाले म्हणते गायब झाले. मग आता शिवले का जीव घालते का काय याचं आमंत्रण काय कसं करायचं आमंत्रणाचं. उलटच ऐकून आला आहे. हो ना राजा मी बसलो आपलं बस आता निघा म्हटलं कधी. अरे हो बट्टे हो काही मॅच झाले का मजाक करायला का रे. अशी मजाक नसते करले को म्हाताऱ्या माणसाला कसं अशी मजाक नसते करत. बापा लेका लय मोठा सदमा बसला बे बुडाईले. लेका जगन लय मोठा सदमा बसला. पाहिजे त्याच्या चेहऱ्यात लेका पांडे फाटक झाला ना. त्याचे खरं नाही वाटवलं काय. नाही वाटवलं इथं लेखाचे जा तिथे जा पाहून घ्या डोळ्यानं पाहून घ्या तुम्हाला काय खरं वाटतं काय खोटं वाटतं. तर जाऊ दे पुढे सांगत बसा बुडायचं आपल्याच मागं घेऊन लेखाचे फालतूचे बसले लेखाचे वाट पायात बोकडे खायला भेटते. बोकड्याचं मटण भेटते इकडे हात पाय झाले त्याचे टंडे. जा आपा जा तिकडे दोन्ही आपा जा भेटे तिथं जा आहे तयार तिथं. डेनी बुडाय तिथं बसला डेनी बुडाय बसला खुर्ची टाकून डेनी बुडायला काहीच माहित नाही. कुठं गेला बोकडा लेखाच्या बोकडे दिसले घडीला पाहिजे काय बोकडे कुठं पाहिले बोकडे तुझे तकल्या मला माहित आहे का ते. मला माहित आहे का म्हटलं आपलं निघालो नाही एवढं उन्ही तानीचं पाहिले. आता थांबणं दिसतच ना आपल्याला. इकडे गेले म्हणते ना जटाला सांगितलं होतं ना. हे बाबू अरे बाबू बाबू इकडे ते तू इच्छाच आहे का. हो आवाज मी इच्छाच कुठं जत्रा तर नाही आहे इकडे. जत्रेत चालले का जत्रा समजून आलते का चालले का म्हटलं इकडे कुठं जत्रा गित्रा काही नाही म्हटलं इकडे. ऊन तर पुरायला जेवढं मोठं मस्तकार काही नाही काही जेवढं किती चटके तर लागून राहिले.
हेच मला मस्तकार पडलं दिसून राहिलं नाही हो कधीला पाहिजे. अबे बाबा जत्रा का आम्हाला माहित नाही का आम्ही कधी घुमायच्या पाळातून आलो काय आम्ही इच्छा होईना जवळपासचे. अरे बाबा ते बोकडे म्हटलं इकडे बोकडे दिसले काय 2 बोकडे आले का म्हटलं इकडे. हा मोठे टपारे बोकडे आमचे बोकडे हरपले म्हटलं इकडे असे दिसले का म्हटलं झैकले काय मोठाले बोकडे चांगले दाळेल. नाही बोकडे काय बोकडे समोर बकऱ्याचा एक हेटी दिसली का तिकडे बकऱ्याचे तिकडे काही माझ्या ध्यान नाही पण असे मला स्पेशल दिसले नाही बोकड्याचे. मी आता इकडे माझ्या आमचा ट्रॅक्टर पंचर झाला ना तिकडे म्हणून चाललो होतो तिकडे. हा तर नाही तसं बोकडे इकडे नाही दिसले इकडे. आणि पाय ना सांगू नका खाली दिन लेखा ते खरबट्टा दिसून आला मला पटतं सांगा त्याला बोकड्या कापल्या भेटल्या का कटा येऊन जेवण घेऊन आहे म्हणून त्याचा इन लेखा माग 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 असं दिसून आला म्हणजे खरबूजा दिसून आला पटतं. हा त्याला कोण सांगते रे बोंब करायचे आहे का काम ना आपलेच बोकडे सांगतो ना आपण त्याला. नाही नाही सांगू नका. अरे बाबू ते काय कसं हे अलगच दिसायला पडतो. बोला बोला ठीक आहे आम्ही पुढं जातो बा. तुला दिसले ना तर आम्हाला सांगू तिकडे तू तिकडे पुढं कुठं दिसला चालला ना तिकडे. हे बा मोठे टपाले बोकले ह्या नंबर घेऊन घे. माझ्या नंबरला सांगतो तुला माझा मोबाईल नंबर देतो त्या नंबरवर फोन करतो. हा असे मोठाले बकरे दिसले बाबू. हा तुला 100 रुपये देईन ना मग त्या कामात पडले 100 रुपये. हा 100 रुपयाची 100ची नोट देईन तुला फक्त दिसले सांग भाऊ. मोठा एक असं फुलक्या रंगाचा आहे पांढरा बोकला आहे चांगले मोठे टपाले बोकले. बापरे बा बुडा 100 रुपये तुम्हाला म्हणजे 100 रुपये जेवढे मोठे बोकडे 50,000च्या वर बोकडे असून ते कधी नाही आणि 100 येतो म्हणजे या माझी. हा सांगेन मी दिसलं तर सांगेन तुम्हाला पण मला 500ची नोट लागेल. 100 काय होऊन राहिलं काय होते चकना तरी येतात 100च्या जमाना गेला आता 500ची आहे. हा जे दिसले मला नंबर द्या तुम्ही मी फटाल का तुम्हाला फोन लावतो. हा आणि तिथं चालले जा लागत अजून 2-4 जणांनी मी सांगून देईन 500 जर देता सांगतो. आणि हो म्हणा नाही तर आपण 5,000 रुपये भेटू म्हणजे कोण 4.5 भेटले लागले जाऊन द्या ना. हा देऊन द्यायला लागले हो म्हणून द्या. हा भेटले गेले आपले तपले वाचते मट्टा भेटते जेव्हा आपण लवकर भोकड्या कटाई म्हणून जेवण भेटते म्हटलं गाव जेवण होऊन जाते मटणाचं दुसरा काय. हले बरं ठीक आहे ठेवते हे गेलं बाबू. हा बरं सांगतो बरं 500ची नोट देईन तुले काय 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 मग लय मोठं दिलेले काम आहे माय बरं सांगतो बाबू. हा मोठ्याले बोकले असेल तर सांगतो ते. हा ते मोठं डालेले बघले हा नंबर सांगतो तुला थांब.